आता मी ना जस्ट प्रेमच्या सासूरवाड्याला आलो. पूर्ण अरेंजमेंट वगैरे मस्त केली. दिसतंय पाठचं डेकोरेशन वगैरे मस्त वाटतं, एकदम भारी कार्यक्रम केले. हे तुला टीका लावलं का? लावलं माझं लय वाटतं ना, लय वरती वाटतं टीका लावलं. ते काल लिहिलं होतं, मस्त होणार एकदम जसं आपल्याला पाहिजे तसं. हे बघा इथून आता हळदीला चालू. बघा आता ही हळद नवरीला घेऊन जाईल. आता लेटेस्ट न्यूज आहे, मला आणि ना प्रसादला ह्याला जायचं आहे कांजूरमरला हळद्या म्हणून. कारण की प्रेमची हळद म्हणजे मुलाची हळद मुलाकडे जाते ना, तर त्या हिशोबाने मी आता चाललो, मी आणि प्रेम क्या बोलतो हळद्या म्हणून कांजूरमारला. म्हणजे ती बोलतात उष्टी हळद बोलतात, ती द्यायची असते मुलाकडची मुलीला. आता दोघं जण चाललो, बघूया काय असते ते. ठीक आहे, काय आमच्याबरोबर ट्रीट होतं. तर मित्रांनो आता आम्ही ना कांजूरमारमध्ये नवलच्या कॉलनीमध्ये आलो आहे. माझ्याबरोबर प्रसाद आहे. आता त्यांची ना आम्ही रूम शोधतो. आम्हाला मी एकदाच आलो आहे, तर नक्की माहीत नाही आहे. मी कधी आलो नाही. आता हा तर कधीच नाही आले. मी एकदा आलतो असं टाइमपास करता पण त्याला भरपूर वर्ष आले. आता आम्ही हा एरिया आहे, एकदम शांतता एकदम, म्हणजे नैवेलचे हे ना कॉलनीत, तर एकदम शांतता एकदम. आता बघतोय असं मुंबईमध्ये मी पहिल्यांदा इला कसा बघितलं की तिथे शांतता आहे, आणि एवढी शांतता म्हणजे गावची आठवण यायला लागली आम्हाला. मस्त एकदम हिरवळ वगैरे एकदम हिरवळ आहे, आणि असं कुठेतरी असं आल्यासारखं वाटतं, आल्यासारखं असं वाटतं. फील होतं एकदम, फील एकदम चांगला फील येतो. चांगलं फील होतं एकदम, भारी वाटतं ना एकदम. चला मग आता बघूया त्यांची काय तयारी वगैरे. आम्ही कधी वहिनीला आम्ही बघितलं नाही आमच्या. आज आम्हाला जरा मोका भेटलाय, काय कारणामुळे आम्हाला पाचच्या टायमाला येऊ नाही शकलो. आता भेटलं, मी घेऊन आलो याला. आता काहीतरी वाहनाने आम्ही घेऊन आले. चला चला आता बघतो आम्हाला रूम भेटतोय का, तिथला पण आपण हे कडे काय त्यांची अरेंजमेंट आहे. ठीक आहे, चला. बघा आता मी ना जस्ट प्रेमच्या सासूरवाड्याला आलो. पूर्ण अरेंजमेंट वगैरे मस्त केली. दिसतंय पाठचं डेकोरेशन वगैरे. अजून बाहेर मंडप वगैरे मस्त घातलं. कालचं सेट होतं, काल मेहंदी होतं वाटतं. मस्त बनवलं लायटिंग, आणि दिवसाचं पण लायटिंग मस्त चांगलं वाटतं. इथे ना घराच्या बाजूलाच त्यांचं असे मंडप वगैरे वरती. आता पण तिकडे पण जाऊया मंडप वगैरे, भारी वाटतं. थोड्या वेळात निघतोय, आपला फक्त थोडासा कार्यक्रम करून निघून जाऊ. चल, अशा प्रकारे आम्ही आता प्रेमची उष्टी हळद दिलेली आहे. आता आम्ही थोड्या टायमात निघतो, आणि हा आमचा सत्कार झालेला, हे आमचे किरण भाऊ आणि हे प्रसाद भाऊ. चला आता आम्ही निघतो. थँक्यू थँक्यू. चला बघा हळदी सेरेमनी मस्त वाटतं एकदम, भारी कार्यक्रम केले. मुलीची हळद एकदम भारी. प्रेमचा पण सेम सेटअप केलेलं. हां काय ना प्रेमचं सेटअप असंच. हां सेम असंच, पण हे खाली आहे ना, ते प्रेमचं जरा वर बसलेलं, म्हणजे नवरदेवाचं वरती असं असं मस्त. मला दाखवतात आम्हाला व्हिडिओ. बघा हा सेटअप आहे पूर्ण, हा मंडप वगैरे भारी वाटलं. आता आम्ही पोचलो आहे ते उद्याचा जो सेटअप आहे आमचा, म्हणजे लग्नाचा. हा बघा हा सेटअप आहे उद्या. प्रेमचं लग्न या ठिकाणी होणार आहे. तो बघतो आतमध्ये कसं, हा उद्याचा सेटअप आहे. प्रेम उद्याच्या पहिला आम्ही लोकांनी बघून घेतलं. उद्या आम्ही ह्याच ठिकाणी येणार आहे, बारात लेकी. तो चलो निकलते हम लोग अभी देखते कौन सा ट्रेन मिलता है. ते तुला टीका लावलं का? लावलं माझं लय वाटतं ना, लय वरती वाटतं टीका लावलं. मोठा वरचा मान काय. आता बघतो आता अंबरनाथ ठाणेकरचं ट्रेन भेटते का, कारण की लय गर्दी असते या टायमाला. ते प्रेमचं नाव बनवलं आणि आलं स्टोरूममध्ये घ्यायला. ते काल लिहिलं होतं, मस्त बनवलं एकदम जसं आपल्याला पाहिजे तसंच बनवलं. प्रेम आणि स्वप्नाली मस्त बनवलं. कसं बनव
एक नंबर प्रसाद एक नंबर एक नंबर ना छान आहे, छान आहे. छान आहे. अंकल कितना बाकी है इसका? तर आपला हा हाफ पेमेंट केला होता हाफ पेमेंट आता करतोय. भाजी मात्र घेऊन जायचं म्हणजे अंकल ने एकदम परफेक्ट बना के दे दिया. एकदम सांभाळून घ्यायला लागतो. तुझ्या इकडे ठेवायला लागेल. हा पुढंच ठेवायला लागेल नाहीतर पाठी ठेवलं तर खराब होईल. हो गया देखो आगे. चला आता निघतो आपण शॉपमधून. आता दिवसभराचं आता हे दुसरं तिसरं काम होतं तर निघूया आता घरी जाऊया. लय थकलो आज.